आज आपण ब्रह्मदेवाविषयी थोडक्यात माहिती पाहूया. यमराज आपल्या दूतांना उपदेश करतात की भागवत धर्माचं रहस्य जे 12 जण जाणतात, यापैकी ब्रह्मदेव हे एक आहेत. मग अजून कोण आहेत? तर भगवान शंकर, देवर्षी नारद, सनकादी कुमार, महर्षी कपिल, महाराज मनु, भक्तराज प्रल्हाद, महाराज जनक, श्री भीष्मजी, दैत्यराज बली, महामुनी शुकदेवजी असे 12 आचार्य आहेत जे भागवत धर्माचे रहस्य जाणतात. या 12 भागवताचार्यांमध्ये ब्रह्मदेवांचं नाव प्रथम आहे. हे भागवत रहस्य कसं जाणतात याविषयी एक कथा येते. ज्यावेळी सृष्टीच्या आरंभाचा काल असतो त्यावेळी आधीच्या सृष्टीचा जो प्रलय झालेला आहे ते प्रलयाचं जल जे आहे, पाणी जे आहे, हे सगळीकडे पसरलेलं असतं आणि त्याच्यामधून एक कमळ वर येतं आणि त्या कमळामधून ब्रह्मदेवाचा जन्म होतो. आता आपला जन्म का झाला, कुठे झाला हे तपासायला हवंच. यासाठी ब्रह्मदेवानी ती कमळाची जी काही नाल आहे त्या नालेमध्ये प्रवेश केला, पण त्या नालेचा अंत त्यांना काही लागला नाही. त्यानंतर त्यांना आकाशात 2 शब्द ऐकू आले, तप तप, की तप करा. त्यानंतर त्यांनी तप केलं. तप करून काय होतं तर चित्त जे आहे हे स्थिर होतं, याला स्थैर्यता येते आणि मग त्यात ज्ञान प्रगट होतं. असं तप केल्यानंतर भगवान विष्णूंनी भगवान ब्रह्मदेवानं चतुश्लोकी भागवताचा उपदेश केला. त्याच्यामध्ये सांगितलं की माझं जे परम गोपनीय रहस्य आहे ते ज्ञान विज्ञानासहित मी तुला सांगतो. कृपेची हीच रीती आहे, ज्ञान देण्याची ही पद्धत आहे की ज्ञान आणि विज्ञानासहित हे ज्ञान सांगायचं असतं. जसं भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितलं, इथे विष्णूंनी ब्रह्मदेवाला असंच ज्ञान सांगितलेलं आहे की ज्याच्यामध्ये भगवंतांचा भाव, रूप, गुण, कर्म या सगळ्याचं यथावत तत्त्वज्ञान व्हावं, माझ्या कृपेनं व्हावं, असा आशीर्वाद भगवान विष्णूंनी ब्रह्मांना दिला. त्यानं सांगितलं की या सृष्टीच्या आधी काय होतं तर केवळ मीच होतो. सत असत हे की माझ्यापासून वेगळं नव्हतं आणि ज्यावेळी ही सृष्टी राहणार नाही त्यावेळीसुद्धा मीच असेन. आणि आता जर सृष्टी आहे तर तिचं उत्पत्ती, स्थिती आणि लय याच्यामध्ये मीच अंतर्भूत असतो. असा उपदेश भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवांना केला. याला चतुश्लोकी भागवत असं म्हणतात. आपण जे भागवत ऐकतो तो या चतुश्लोकी भागवताचाच विस्तार होय. या भागवताचा उपदेश ब्रह्मदेवानी नारदांना केला आणि नारदांनी हे भागवत व्यासांना सांगितलं. तेच भागवत श्रीमद भागवत या ग्रंथाच्या रूपानं 18,000 श्लोकांमध्ये विस्तार रूप पावलं. त्यामुळे भागवत या ग्रंथारूपी जे ज्ञान या सृष्टीमध्ये आज प्रचलित आहे याच्या कारण शृंखलेमधील भगवान ब्रह्मदेव हे एक महत्त्वाचे घटक आहेत. अजून त्यांचं काय महत्त्व आहे, ज्यावेळी पृथ्वी असुरांच्या भारानं पीडित होते त्यावेळी ती आधी ब्रह्मदेवाकडे जाते. मग ब्रह्मदेव ह्या जगताला ज्याचा आधार आहे अशा भगवान विष्णूंकडे जातात आणि त्यांना अवतार घेण्याविषयी विनंती करतात. भगवान विष्णू अवतार घेतात. जो अवतार आहे त्या अवतारामध्ये त्यांचं दर्शन करण्यासाठी भगवान ब्रह्म हे या पृथ्वीवर येतात. आपण भगवान ब्रह्मदेवाचं कमंडलूर जर पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये कोणतं द्रव आहे, कोणतं पाणी आहे तर वामन अवतारात ज्यावेळी विष्णू भगवंतांनी बळीराजाकडे त्रिपाद भूमीचं दान मागितलं त्यावेळी पहिलं पाऊल जे त्यांनी स्वर्गाच्या दिशेनं उचललं ते ब्रह्मलोकांपर्यंत गेलं आणि या ब्रह्मांडाच्या बाहेर जो काही ब्रह्मवारी आहे तिथे त्यांचं नख लागलं आणि त्यातला द्रव जो या ब्रह्मांडामध्ये प्रवेश केला, हा द्रव भगवान ब्रह्माने आपल्या कमंडलूमध्ये भरून घेतला आणि ते त्याची नित्यपूजा करतात. आपण गंगा नदीला भगवान विष्णूंचा चरणोदक म्हणतो. हे चरणोदक हे त्याच कमंडलूमधून येतं. ते ज्यावेळी स्वर्गामध्ये वाहतं त्यावेळी त्याला मंदाकिनी म्हणतात. पाताळ लोकामध्ये वाहतं त्यावेळी त्याला भोगवती म्हणतात आणि पृथ्वीवर वाहतं तेव्हा त्याला आपण गंगा म्हणतो. ही गंगा ह्या भगवंतांच्या अंगठ्याच्या नखापासून जी उत्पन्न झाली ती पुढे ब्रह्मदेवांच्या कमंडलूमध्ये आली आणि तीच गंगा रूपानं आज पृथ्वीवर पापनाशिनी म्हणून वाहत आहे. हे एक ब्रह्मदेवांचं वैशिष्ट्य आहे. त्यांच्या
चरित्रातील एक महत्त्वाचा असा भाग आहे. गीतेमध्ये आणि क्रमाने ज्ञानेश्वरीमध्ये जो काही पहिला भाग येतो की या जे सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेने केली, ब्रह्मदेवाने ही सृष्टी विस्तारल्यानंतर त्यावेळी प्रजी विनविला ब्रह्मा की आम्हाला इथे काय आश्रय आहे, ही त्या प्रजेनं ब्रह्मदेवांना विनंती केली. त्यावेळी ब्रह्मदेवानीच त्यांना स्वधर्माचा उपदेश केला. तर तुम्ही देवतांना संतुष्ट करा, मग देवता तुम्हाला संतुष्ट करतील. हा जो भगवद्गीतेमध्ये किंवा क्रमाने ज्ञानेश्वरीमध्ये येणारा जो उपदेश आहे, हा ब्रह्मदेवानीच केलेला आहे. कारण ते भागवताचे आचार्य आहेत. त्यांची वाणी कधी असत्याच्याकडे झुकलेली नाही, त्यांचं मन कधी असत्याकडे झुकलेलं नाही, त्यांची इंद्रिय कधी असन्मार्गाकडे गेलेली नाहीत. कारण त्यांच्या हृदयामध्ये, कंठामध्ये त्यांनी भगवान विष्णूंना धारण केलेलं आहे. यासाठी हे भागवताचे प्रथम आचार्य आहेत. आपल्याला माहीत आहे त्यांनी असुर आणि सूर म्हणजे देव आणि दानव ही दोन्ही त्यांचीच लेकरं आहेत. यांच्यामध्ये सुद्धा त्यांनी कधी पक्षपात केला नाही. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. चित्त त्यांचं समत्वाला पावलेलं आहे. म्हणून ते भागवत धर्माचं हे जे वैशिष्ट्य आहे हे त्यांच्या ठिकाणी दिसतं. अशा प्रकारे श्रेष्ठ भगवत भक्त, भगवंतांचं रहस्य, त्यांचं महात्म्य जाणणारे ब्रह्मदेव, ज्यांनी त्यांचा चरणद्रव गंगा म्हणून कमंडलूत धारण केला, त्याची पूजा केली, भगवंतांच्या आज्ञेनुसार ज्यांनी सृष्टी निर्माण केली, या सृष्टीत भागवत ज्ञानांचा प्रसार होण्यासाठी देखील ते कारणीभूत ठरले. अशा भागवतामध्ये आलेल्या 12 आचार्यांपैकी एक आचार्य असलेल्या ब्रह्मदेवांचं चरित्र आपण थोडक्यात पाहिलं.